नमस्कार तुम्हा सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या कोकणचे गजाली या यूट्यूब चॅनलवर मी अजित पालो स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते, परंतु तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या लाडक्या बहिणीसंदर्भात प्रेस कॉन्फरन्समध्ये काय म्हणाले ते आपण लाईव्ह इथे पाहूया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार या संदर्भातला कुठला प्रश्न विचारण्यात आला होता का, तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेऊया. सर्वात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू. लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरणार आहेत या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलं आहे. रोज 30 बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात. पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी CAG करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्या 2 महिन्यात 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी KYC केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळत आहेत. काहींनी KYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी KYC केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळत आहेत. काहींनी KYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरणार आहेत या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलं आहे. रोज 30 बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात. पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी CAG करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्या 2 महिन्यात 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी KYC केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळत आहेत. काहींनी KYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं. काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आता हे जे काँग्रेसचे आणि इतर लोक बोलत आहेत, हे तेच लोक आहेत की ज्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं, आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले. तर अशा प्रकारे सन्माननीय मुख्यमंत्री यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री यांनी KYC संदर्भात लाडक्या बहिणींच्या अपात्रतेसंदर्भातली वक्तव्य त्यांनी आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,65,00,000 आसपास संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे आता KYC संदर्भात ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाहीये, या लाडक्या बहिणींसाठी स्पष्ट विधान त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना पुढील
हप्ते नियमित येत राहणार आहेत, परंतु ज्यांची ई-केवायसी झालेली नाही अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या असून त्यांची ई-केवायसी सध्या सुरू होणार नाही अशा प्रकारची अपडेट समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक असा प्रश्न निर्माण होतोय की सध्याची कंडिशन पाहता जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली तर याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रश्न असा विचारण्यात आलेला नाहीये की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार का किंवा हप्ते वितरण होणार कधी. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतोय की नक्की प्रेस कॉन्फरन्स कशा पद्धतीची झाली. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. इतर प्रश्न विचारण्यात आले हप्ते वितरणामध्ये पात्र कोण अपात्र कोण केवायसी संदर्भात पण. लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाचा प्रश्न जसाच्या तसाच राहिलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळतोय का आणि त्याचबरोबर हप्ते वितरण. लक्षात घ्या, साधारणतः हप्ते वितरणाची घोषणा होणं अपेक्षित होतं, पण अजून देखील लाडक्या बहिणींना अपेक्षित घोषणा काल तरी झालेली नाही. त्यामुळे हप्ते वितरणासाठी आता आजचा एकच दिवस महत्त्वाचा आहे. आज जर हप्ते वितरण झाले नाही तर पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरण जाऊ शकतं. आपण देखील या संदर्भात संपूर्ण माहिती घेत आहोत. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्री असतील यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, पण यामध्ये लाडक्या बहिणीचा प्रश्न हप्ते वितरणासंदर्भात मार्गी लावलेला नाहीये. त्यामुळे प्रश्नचिन्ह कायम आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या या YouTube चॅनलच्या कनेक्ट व्हा. धन्यवाद.